माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी दिनेश नेमाडे, सहाय्यक शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासकीय निवासी शाळा शिळद, आपलं सर्वांचं या वर्ग 10वीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. तर आजच्या क्लासमध्ये आपण मॅथ्स 1चा चॅप्टर नंबर 2 कवर करणार आहोत आणि चॅप्टर नंबर 2चं आपलं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर हे आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. सर्वप्रथम तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगून देतो. ठीक आहे, तर आपलं टॉपिकचं नाव तुम्हाला दिसत आहे. तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगून देतो की आपण लिनियर इक्वेशन, त्याच्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपण याच्या अगोदर जो पहिला चॅप्टर शिकलो लिनियर इक्वेशन, बरोबर. तर लिनियर इक्वेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय असायचं, जी डिग्री असायची, बरोबर. काय डिग्री, कशाची डिग्री, तर त्या इक्वेशनची डिग्री ही किती असायची, तर एक्सचा घातांक काही 1 असायचा. ठीक आहे, म्हणजे तिथं डिग्री जी होती ती होती 1. ठीक आहे, डिग्री किती होती 1. कशामध्ये, तर लिनियर इक्वेशनमध्ये डिग्री 1 होती. ठीक आहे, डिग्री किती होती 1. डिग्री म्हणजे काय, पॉवर म्हणजेच काय, तर आपण म्हणतो त्याला घातांक. काय म्हणतो, घातांक. ठीक आहे, तर लिनियर इक्वेशन म्हणजे घातांक किती असतो, तर 1 असतो. ठीक आहे, समजा हा एक्स मायनस y इज इक्वल टू 5. ठीक आहे, तर हे काय होतं, हे एक लिनियर इक्वेशन्स होतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्हेरिएबल जे असतात किती असायचे, 2 व्हेरिएबल असायचे. आपल्या चॅप्टरचं नावच होतं की लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल म्हणजे हे पहिलं व्हेरिएबल, हे दुसरं, म्हणजे याच्यामध्ये 2 व्हेरिएबल राहायचे. परंतु या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल एकच असणार आहे, बरोबर. आपण शिकलो बघा, याच्यामध्येच काय म्हटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. काय म्हटलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल म्हणजे एकच काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कसं की एक्स प्लस 2x इज इक्वल टू 5. ठीक आहे, तर हे काय आहे, पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे, तर हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला घातांक जो आहे ना, घातांक 2 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याची जी डिग्री असणार आहे ती डिग्री 2 असणार आहे, बरोबर. आणि याच्या अगोदर जे आपण पहिला चॅप्टर जे शिकलो त्याचा जो घातांक होता तो काय होता, एक्स प्लस वाय इज इक्वल टू, समजा हे 2 आहे, तर याचा घातांक 1च होता. ठीक आहे, 2 होता का, नाही. तर क्वाड्रॅटिक म्हणजेच काय होते, 2. घातांक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. ठीक आहे, पॉवर किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. म्हणजेच मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असला पाहिजे. इथं बघा, स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय होते, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग 1 व्हेरिएबल. फक्त त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे. ठीक आहे, एकच व्हेरिएबल. असं समजा 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे का, नाही. का, कारण याच्यामध्ये y दिलेला आहे, x आणि y वेगवेगळा 2 व्हेरिएबल, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल नसले पाहिजे. ठीक आहे, त्यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. इन 1 व्हेरिएबल म्हणजे एका चलातील समीकरणे. ठीक आहे, वर्ग समीकरणे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर क्वाड्रॅटिक याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे अँड हॅविंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स, आणि त्याचा घातांक घातांक जो आहे तो 2 असला पाहिजे, मॅक्झिमम. ठीक आहे, जास्तीत जास्त घातांक हा 2 असला पाहिजे. ठीक आहे, 3 असेल तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार का, नाही. फॉर एक्झाम्पल समजा एक्सचा घातांक 3 आहे प्लस 2x, ओके, प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का, नाही होणार. का, कारण याच्यामध्ये घातांक किती आहे, 3 आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं आपल्याला की घातांक किती असला पाहिजे, घातांक हा मॅक्झिमम जास्तीत जास्त हा 2 असला पाहिजे, तेव्हाच ते काय होणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे. समजलं तुम्हाला. ठीक आहे, तर आता पुढे काय सांगितलं बघा, मॅक्झिमम इंडेक्स किती असला पाहिजे आपला, तर 2 असला
पाहिजे. ओके, ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, जनरल जो फॉर्म आहे, ठीक आहे, जनरल फॉर्म हा काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. ओके, प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, तर हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. ओके, तर जनरल फॉर्म आहे हा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याच्या अगोदर आपण लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म पण शिकलो. तो कसा होता, तर त्याच्यामध्ये ax प्लस by इज इक्वल टू सी. ठीक आहे, असा होता जनरल फॉर्म. राईट. याच्यामध्ये एक्स आणि वाय वेगवेगळे दोन चल होते. ठीक आहे, म्हणजेच व्हेरिएबल होते. पण याच्यामध्ये एक्स, इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे. ठीक आहे. आणि म्हणजे याचा अर्थ आहे की व्हेरिएबल किती असले पाहिजे, एकच व्हेरिएबल असला पाहिजे, वन व्हेरिएबल. लक्षात आलं तुमच्या, जर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल जे आहे ना ते एकच असते. ओके, आणि घातांक किती असतो, हा 2 असतो. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे. तर आता पुढे बघू आपण, इन ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये ए बी आणि सी हे जे आहेत ना, हे रिअल नंबर असले पाहिजेत. काय असले पाहिजेत, रिअल नंबर. ठीक आहे, रिअल नंबर्स. त्यानंतर ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे हा जो ए आहे हा 0 नसला पाहिजे. ठीक आहे. इथं जो ए समजा, फॉर एक्झाम्पल मी समजा तुम्हाला सांगतो, एक उदाहरण आहे, 2x प्लस y, सॉरी 2x प्लस 3y, ओके, प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याच्यामध्ये एची किंमत किती झाली, ए आहे आपला हा 2, ए इज इक्वल टू 2 आहे. बी इज इक्वल टू किती झालं, बी इज इक्वल टू आहे 3. ओके, आणि सी इज इक्वल टू काय आहे, सी इज इक्वल टू 2. ठीक आहे, हा 2 आहे. तर याच्यामध्ये फक्त काय म्हटलेलं आहे की ए हा 0 नसला पाहिजे, ए हा 0 नसला पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा एवढंच उदाहरण आहे, कोणतं, समजा हे एवढंच उदाहरण आहे की 0x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5. ओके, हे उदाहरण आहे, इज इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये हे जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार का, नाही, कारण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 0x स्क्वेअर, म्हणजे हा जो टर्म आहे हा नाहीच आहे. 0 म्हणजे काय, त्याचा जो सहगुणक आहे कोएफिशियंट 0 आहे, म्हणजे हा टर्म जो आहे हा नाहीच आहे. ओके, म्हणजे हे एवढंच उरलेलं आहे आपला 3x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार का, नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ए हा आपल्याला 0 नसला पाहिजे, तेव्हाच ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होते. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने पुढे सांगणारच आहे. ओके, तर पुढे बघू आपण, हे आहे क्वाड्रॅटिक आपला जनरल फॉर्म. लक्षात ठेवा, जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. आता ॲक्टिव्हिटी आहे, थोडी छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टेबल. ओके, तर बघा याच्यामध्ये थोडक्यात आपण पहिल्यांदा आता क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0, जनरल फॉर्म कसं लिहायचं. आता याच्यामध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे पहिलं टर्म आहे, बरोबर, कारण घातांक 2, ज्याचा घातांक 2 आहे तो समजा आपला काय आहे, तो एचा टर्म आहे, पहिला टर्म आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक्स स्क्वेअर आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे की प्लस, आता इथं बघा, इथं काय सांगितलं आहे, -4 इज इक्वल टू 0. मग याच्या मधला जो टर्म आहे म्हणजे बी एक्सचा जो टर्म आहे आपला हा. ठीक आहे, हा टर्म इथं दिसतंय का तुम्हाला, नाही दिसत आहे. ठीक आहे, मग काय करायचं, हा टर्म नसेल तर आपल्याला तो मनाने घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा टर्म आहे एक्स स्क्वेअरचा. ओके, हा घेतला, इथं एक्स स्क्वेअर घेतला. त्यानंतर दुसरा जो टर्म आहे तो बी एक्स, तो याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, बरोबर, याच्यामध्ये दिसतोय का, नाही दिसत आहे. मग तो मनाने घ्यायला लागतो आपल्याला. ठीक आहे, मग कसा घेतात, प्लस 0x असा मनाने घ्यायचा. ठीक आहे, मग त्यानंतर काय करायचं, हा जो -4 आहे, हा जो कॉन्स्टंट आहे, जी संख्या राहते ती कॉन्स्टंट असते, म्हणजे तो आपला काय राहतो, सी राहतो, बरोबर, सीची किंमत राहते ती. ठीक आहे, जी संख्या राहील, जी कॉन्स्टंट नंबर राहील, तो आपलं काय, सी आहे. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर मग हा झाला याचा जनरल फॉर्म. आता याच्यामध्ये एची किंमत काय आहे, तर या एक्सच्या समोर, ठीक आहे,
काय आहे कोएफिशियंट 1 आहे, म्हणजेच ए इज इक्वल टू काय झाला 1 झाला. त्यानंतर बी इज इक्वल टू काय झाला, बी इथं 0 आहे, एक्सच्या समोर काय आहे काहीच नाही 0 आहे, म्हणून बी इज इक्वल टू 0. त्यानंतर सी इज इक्वल टू काय, तर -4. ठीक आहे, तर -4 आहे दिलेलं ऑलरेडी. ठीक आहे, तेवढं समजलं तुम्हाला. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं गणित पण सोडवायचं आहे. ठीक आहे, वाय स्क्वेअर आहे इज इक्वल टू 2y -7. तर मग आता काय करावं लागेल आपल्याला आहे वाय स्क्वेअर, ओके, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y -7. ओके, आता हा वाय स्क्वेअर इथंच घेतला आपण. ठीक आहे, या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे वाय स्क्वेअर. आता हा जो 2y आहे हा आपल्याला या इज इक्वल टूच्या इकडे म्हणजे शिफ्ट करायचा आहे. मग इकडे येताना त्याचं चिन्ह बदलते, मग तो इथं प्लसचा आहे, इकडे आल्यानंतर तो मायनसचा होईल, म्हणजेच 2y. आणि हा -7 हा इकडे आल्यानंतर काय होते +7 होतं. ठीक आहे, +7 आणि इज इक्वल टू किती येते इथं 0. ठीक आहे, अशा प्रकारे हे काय होईल आपलं जनरल फॉर्म तयार होईल. ठीक आहे, मग तो आपल्याला इथं लिहावं लागेल. ठीक आहे, तर मग इथं आपण लिहिलं समजा काय वाय स्क्वेअर, त्यानंतर वाय स्क्वेअर -2y, ओके, 2y +7. ठीक आहे, आता एची किंमत काय इथं 1 आहे, म्हणजे एची किंमत 1 आली. त्यानंतर बीची बीची किंमत किती येईल, हे -2 येईल. त्यानंतर सीची किंमत किती येईल +7 येईल. ओके, 7. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे जो टेबल आहे आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. आता पुढचं जे गणित आहे ते आपण बघू. पुढचं गणित काय म्हणते, x² + 2x इज इक्वल टू 0 दिलेला आहे. x² + 2x इज इक्वल टू 0. मग आता काय करावं लागेल आपल्याला, याच्यामध्ये सी दिसतोय का, सी. ठीक आहे, आपला हा टर्म दिसला आपल्याला ax². ठीक आहे, हा दुसरा टर्म आहे तो bxचा हा आहे. तिसरा टर्म आपल्याला दिसत नाही, म्हणजे हा जे सी कॉन्स्टंट आहे ना तो याच्यामध्ये दिसत नाही. मग तो आपल्याला मनानं घ्यावा लागेल. तो काय मनानं घ्यायला लागेल, 0 घ्यावं लागेल. म्हणजे याचं जे आहे ना ते काय होईल आपल्याला, ते होईल समजा हे x² + 2x इज इक्वल टू 0 आहे. मग तो आपल्याला मनानं कसा घ्यावा लागेल, x² + 2x हा जसा तसा, आणि तिसरा टर्म जो आहे तो आपल्याला मनानं 0 घ्यावा लागेल, इज इक्वल टू इकडे 0. मग काय येईल इथं, काय येईल x² + 2x + 0 इज इक्वल टू 0. आणि एची किंमत इथं 1. ठीक आहे, हे हे तर खाली पाहिजे. ठीक आहे, खाली जागा नसल्यामुळे मी इथं वरती लिहितो याचं. ठीक आहे, आणि बीची किंमत आहे 2 आणि सीची किंमत आहे इथं 0, इथं 0 येईल. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तशा प्रकारे हे आपल्याला गणित सोडवायचे असतात स्टँडर्ड फॉर्मचे. ओके, तर पुढे बघू आपण. हा जो तक्ता आहे हा टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे, समजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे, तर इथं वरती लिहिलेलं आहे येस इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, इथं म्हटलेलं आहे की नो इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, तर बघा केव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन असते आणि केव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन नसते हे आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. ठीक आहे, जेव्हा ए इज नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजे एची किंमत जी आहे ना, समजा हे इथं आहे, इथं काय दाखवलेलं आहे तुम्हाला एक. ठीक आहे, हे एक उदाहरण आहे. ठीक आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनचं. इथं बघा, इथं म्हटलेलं आहे येस इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे केव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. येस इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, केव्हा असते की जेव्हा ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए हा 0 नसला पाहिजे. ठीक आहे, ए हा 0 नसला पाहिजे तेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे हा बी 0 असला तरी चालेल, सी 0 असला तरी चालेल. ठीक आहे, फक्त आपल्याला काय पाहिजे, ए इज नॉट इक्वल टू 0. तेव्हा आपण असं म्हणायचं, असं लिहायचं की येस इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, तर त्यानंतर केव्हा क्वाड्रेटिक इक्वेशन नसते, जेव्हा ए इज इक्वल टू 0 असेल, एची किंमत 0 असेल तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन नाही असं म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय म्हटलेलं आहे बघा इथं की क्वाड्रेटिक इक्वेशन केव्हा असते की जेव्हा मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2, म्हणजे याचा घातांक हा किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. 3 असेल तर तो क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. इथं नो, म्हणजे इफ मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज मोर दॅन 2, म्हणजे 2पेक्षा जास्त असेल. फॉर एक्झाम्पल एक्सचा घातांक 3 आहे प्लस 2x आहे प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, तर नो इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. का, बिकॉज मॅक्सिमम इंडेक्स इज मोर दॅन 2, 2पेक्षा जास्त आहे, म्हणजे 3 आहे. ठीक आहे, तेव्हा हे जे एक्झाम्पल आहे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. ठीक आहे, नसणार आहे. लक्षात आलं तुमचे. घातांक जेव्हा 3 असेल,
घातांक 3 असेल तेव्हा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे, किंवा एची किंमत 0 असेल तेव्हा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे. आणि असणार आहे केव्हा, जेव्हा ए इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे तेव्हा. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. आणि मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असला पाहिजे तेव्हाच क्वाड्रॅटिक इक्वेशन ते असणार आहे. समजलं तुमच्या, लक्षात आलं. ठीक आहे, तर समजलं असेल तर आपण आता पुढं जाऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 आपल्याला कंप्लीट करायचे. त्याच्यामध्ये राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही मनाने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायचे आहेत. तर मनाने तुम्ही कोणतेही 2 लिहू शकता. एक्स स्क्वेअर प्लस 2y, सॉरी एक्स आपल्याला वाय घ्यायचा नाही तर काय घ्यायचं आहे, एक्सच घ्यायचं आहे. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही घेऊ शकता. ठीक आहे, तर 5y याला स्क्वेअर देऊ मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरणं घेऊ शकता. ठीक आहे, ओके. आता पुढं जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 2 आहे, डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. की खालीलपैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणतं नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे, पहिलं गणित आहे. तर पहिलं गणित आपण इथं सोडून घेऊ. ठीक आहे, तर पहिल्या गणितामध्ये काय दिलेलं आहे बघू आपण. की याच्यामध्ये पहिलं जनरल फॉर्म. ठीक आहे, तर जनरल फॉर्ममध्ये आपल्याला हे आहे का, तर आहे. यस, कोणता जनरल फॉर्म आपल्याला आपला आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म आहे. ठीक आहे, तर थोडंसं मी पुन्हा लिहितो इथं. तर जनरल फॉर्म आहे आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर मग आता याच्यामध्ये a इज नॉट इक्वल टू 0 आहे का, ए इज नॉट इक्वल टू 0 आहे का, येस, ए इज नॉट इक्वल टू 0 आहे. आणि त्यानंतर मॅक्झिमम आपल्याला काय पाहिजे, इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का, मॅक्झिमम इंडेक्स इज 2 आहे ना, बरोबर आहे. मॅक्झिमम इंडेक्स काय 2 आहे. ठीक आहे, आणि इन कशामधला आहे, इन 1 व्हेरिएबल. ठीक आहे, मॅक्झिमम इंडेक्स इन 1 व्हेरिएबल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे आहे, येस इट इज असं लिहावं लागेल आपल्याला. येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, पहिलं गणित समजलं असेल तर आता आपण दुसरं गणित सोडवू. दुसरं आहे बघू आपण. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आहे का नाही ते बघायचं आपल्याला. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर जनरल फॉर्ममध्ये आहे का, तर नाही. आपल्याला ते जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल. मग आता हा जो वाय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर इथं घेतला. त्यानंतर हा 5y जो आहे ना, हा बरोबरच्या या बाजूला आहे. मग आपल्याला तो इकडे आणायचा आहे, बरोबर. हे बरोबरच्या इकडे आणायचं, त्याला काय होते, तो प्लस आहे तर मायनस झाला. ठीक आहे, मायनस 5y. त्यानंतर हा -10 जो आहे हा सुद्धा बरोबरच्या इकडे आणायचा आहे. ठीक आहे, मग हा जो c आहे ना, c म्हणजे आपला हा 10 आहे. मग आपला तो इकडे आल्यानंतर मायनसचा जो झाला प्लस 10 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये a इज नॉट इक्वल टू 0 आहे का, येस. आपला a जो आहे ना, एची किंमत आपण इथं लिहून घेऊ पहिल्यांदा. ठीक आहे, तर लिहून घेतो मी. a इज इक्वल टू किती आहे, a इज इक्वल टू 1 आहे. b इज इक्वल टू किती आहे, तर -5 आहे. आणि c इज इक्वल टू किती आहे, 10 आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की a जो आहे ना, हा a इज नॉट इक्वल टू 0 आहे का, येस. a इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे a हा 0 नाही. ठीक आहे, a हा 0 नाही. आणि आणखी एक कंडिशन कोणती पाहिजे आपल्याला, की त्याचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे ना व्हेरिएबलचा, तो 2 आहे का. तर इथं लिहावं लागेल, येस, मॅक्झिमम इंडेक्स इज 2. मग शेवटी लिहायला लागेल, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहे, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. झालं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे गणित सोडवायचे आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला. तर आता आपण पुढे जाऊ. तर आता तिसरं जे गणित आहे, तिसरं गणित आपण इथं सोडवून घेणार आहोत. तर आता तिसरं गणित आहे, या जनरल फॉर्ममध्ये आहे का, तर नाही आहे. ax स्क्वेअर प्लस by इज इक्वल टू c, सॉरी ax स्क्वेअर प्लस
by प्लस सी इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्ममध्ये आहे का? तर नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल? त्या जनरल फॉर्ममध्ये ते आणावं लागेल. आता इथं तुम्हाला काय दिसतंय? छेदामध्ये काय दिसतंय तुम्हाला? बघा इथं छेदामध्ये तुम्हाला इथं y दिसतो. मग हा y काढून टाकायचा आपल्याला. मग y काढून टाकण्यासाठी जे छेदामध्ये जी संख्या असेल, ठीक आहे, त्याने काय करायचं? दोन्ही बाजूला गुणायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय म्हणणार आहे इथं की मल्टिप्लाइंग बाय y टू बोथ साईड्स. ठीक आहे, बोथ साईड्स दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे? गुणायचं आहे. ठीक आहे. मग आपण गुणून घेऊ. ठीक आहे, y ने गुणायचं आपल्याला. y इंटू काय येईल? हा y स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर इथं काय आहे? प्लसचं चिन्ह आहे. त्यानंतर आहे 1/y. ठीक आहे, 1/yला आपल्याला किती गुणायचं आहे? y ने गुणायचं आहे. y इंटू 1/y इज इक्वल टू 2ला सुद्धा आपल्याला किती गुणायचं आहे? y न गुणायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं y कॅन्सल झाला. ठीक आहे. आता गुणाकार केला याचा घातांक, याचा काय येईल? याचा गुणाकार जर केला y, याचा घातांक 1 आहे, याचा 2 आहे, म्हणजे काय? yचा घातांक 3 आला. ठीक आहे. काय आला? yचा घातांक 3. ठीक आहे. प्लस हा इथं राहिला 1 आणि इज इक्वल टू इथं आला 2 आहे. ठीक आहे. मग आता याचं जर आपण काय केलं? या स्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये जर लिहिलं आपण, ठीक आहे, हे गणित, तर कसं येते ते बघू आपण. ठीक आहे. तर आपण ते इथं वरती लिहिणार आहोत. ओके. तर इथं आपण y³ पहिल्यांदा लिहू. ओके, y³. त्यानंतर हा 2y आला इकडे, -2y झाला तो. त्यानंतर हा +1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये आपला मॅक्झिमम जो इंडेक्स आहे तो इथं किती आहे? 3 आहे. आपल्याला किती पाहिजे? 2 पाहिजे. मग इथं लिहावं लागेल मॅक्झिमम इंडेक्स देअरफॉर की इथं लिहायचं आहे मॅक्झिमम इंडेक्स इज मोर दॅन 2. काय लिहायचं आहे? मोर दॅन 2. ओके, मोर दॅन 2. तर आणि शेवटी लिहावं लागेल आपल्याला देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, असं लिहायचं आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आता आपण पुढचं एक गणित सोडवणार आहात. ठीक आहे, हे गणित आपण सोडू. ओके, हे गणित सोडू आपण. आता याच्यामध्ये सुद्धा असंच आहे की जो छेद आहे ना, छेद आपल्याला इथं काय दिला आहे? x दिला आहे. तो आपल्याला काढून टाकायचा, आपल्या जनरल फॉर्ममध्ये आणायचा आहे. जनरल फॉर्म आपला काय आहे? तर आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर मग आता जनरल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक्सनं याला गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच मल्टिप्लाइंग बाय असं लिहावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय x बोथ साईड्स. ठीक आहे, दोन्ही बाजूला. ठीक आहे, दोन्ही बाजूला आपण गुणलं. मग आता गुणताना आपण x इंटू हा x आला. ठीक आहे, प्लस 1/xला आपल्याला गुणायचं आहे xने, बरोबर. या -2ला गुणायचं आहे xने, बरोबर. ठीक आहे. मग आता हे x इंटू x काय झाला? x² झाला. ठीक आहे. त्यानंतर हा x कॅन्सल झाला, राहिला काय इथं? +1 राहिलं आहे इज इक्वल टू याचा गुणाकार केला तर याचं उत्तर -2x. राईट. तर याला आपण या जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. याला आपण या जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे x² हा -2 आहे, हा इकडे आल्यानंतर +2x झाला आणि हा +1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हा झाला आपला जनरल फॉर्म. आता याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे की a इज इक्वल टू 0 आहे, a इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे a किती आहे? aची किंमत इथं 1 आहे. ठीक आहे, 1. b इज इक्वल टू किती आहे? b इज इक्वल टू हा 2 आहे इथं. त्यानंतर c इज इक्वल टू किती आहे? तर 1 आहे. ओके, इथं 1 दिसते तुम्हाला, 1. तर याचा अर्थ आहे की a इज नॉट इक्वल टू 0. a इज नॉट इक्वल टू 0. a 0 नाही आहे याचा अर्थ. आणि इंडेक्स जो आहे मॅक्झिमम इंडेक्स, ठीक आहे, याच्यापुढे लिहायचं आहे मॅक्झिमम इंडेक्ससुद्धा आपला किती आहे? 2 आहे. मॅक्झिमम इंडेक्स इज 2. ओके, मॅक्झिमम इंडेक्स इज 2. म्हणून हेन्स देअरफॉर इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, लक्षात आलं? इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन असं लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे.
ठीक आहे. आता हे गणित आहे, हे गणित सोडून घेऊन आपण आता इथं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जनरल फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग जनरल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या यमनं पहिल्यांदा या कंसाने या कंसाला गुणायचं आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा यमनं या यमला गुणू. ठीक आहे. पुन्हा या यमनं या 5ला गुणायचं आहे. त्यानंतर या 2ने गुणायचं आहे यमला आणि 2ने गुणायचं आहे 5ला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुणायचं आहे. मग आता मी पहिल्यांदा काय करतो, या यमने यमला गुणलं. ठीक आहे. म्हणजे यम स्क्वेअर येते, बरोबर. काय आलं, यम स्क्वेअर, यम इंटू यम, एम स्क्वेअर. त्यानंतर यमनं या 5ला गुणलं, काय येईल तर 5m. ओके, मायनस 5m. ओके. त्यानंतर आता आपल्याला गुणायचं आहे, या 2नं गुणायचं आहे या यमला. ठीक आहे. मग काय येईल प्लस 2m. ओके. त्यानंतर या 2नं गुणायचं आहे मायनस 5ला. तर प्लस मायनस मायनस आणि 2 गुणिले 5 2×5 = 10 इज इक्वल टू हा 0. आता काय करायचं आहे, एम स्क्वेअर जसाच्या तसा घेतला. ओके. त्यानंतर हा 5मधून हा 2 गेला किती राहतात, 3 राहते. ओके. मायनस 3m मायनस 10 राहिला जसाच्या तसा. ठीक आहे. याची आपण काय वजाबाकी केली इज इक्वल टू राहिला 0. आता हा जनरल फॉर्ममध्ये आला आपला. जनरल फॉर्ममध्ये आल्यानंतर आपल्याला एची किंमत लिहायची आहे. एची किंमत इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 1 लिहिला. बीची किंमत इथं -3 आहे. ओके, -3 आहे. त्यानंतर कॉमा सीची किंमत इथं -10 आहे. म्हणजे इथं ए इज नॉट इक्वल टू 0 आहे का, हो. हा ए आपला 0 नाही आहे. ठीक आहे. याचा अर्थ की हे आणि मॅक्झिमम इंडेक्स ते पण पाहिजे आपल्याला. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का, तर यस, मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे. मग इथे लिहायचं मॅक्झिमम इंडेक्स इन वन व्हेरिएबल is 2. Therefore, it is a quadratic equation. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे. ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला. ओके. तर शेवटचं गणित आहे, शेवटचं गणित आपण हे करून घेऊ. ठीक आहे. तर जनरल फॉर्ममध्ये पहिल्यांदा आपल्याला आणायचं आहे. तर इथं बघा बरोबरच्या इकडे ही आहे आणि बरोबरच्या इकडेच ही आहे. ठीक आहे. तर मग इथं पहिल्यांदा आपण हे जो मोठा घातांक आहे आपण इकडे जर आणला तर तो -3m³. ठीक आहे. त्यानंतर आता हा एम स्क्वेअर इथं जसं तसा घेऊ प्लस 3m². त्यानंतर हा पहिल्यांदा आपल्याला काय m³ जे आहेत ना ते जवळ घ्यायचे आहे. ठीक आहे. तर हा m³ पहिल्यांदा हा जसं तसा घेतला. हा m³ जो आहे हा इकडे आणला म्हणजे -3m³. ओके. त्यानंतर हा 3m² घेतला म्हणजे हा +3m². ठीक आहे. त्यानंतर -2 जसंच्या तसंच घेतला बरोबर 0. ओके. आता हा m³ आणि 3m³ याची वजाबाकी केली. 3तून इथं काही नसते म्हणजे 1 असते. 3तून 1 गेला 2 राहिला. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -2m³. ओके. प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. आता इथं काय आहे, मॅक्झिमम इंडेक्स जो आहे ना हा 3 आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते लिहायची गरज नाही की a इज इक्वल टू -2 आहे. ठीक आहे. त्यानंतर b इज इक्वल टू 3 आहे आणि c इज इक्वल टू -2 आहे. ठीक आहे. हे तर आहेच, ए इज नॉट इक्वल टू 0. परंतु आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर मॅक्झिमम इंडेक्स जो आहे ना तो आपला 3 आहे. म्हणून इथं लिहून टाकायचं मॅक्झिमम इंडेक्स इन वन व्हेरिएबल इज मोर दॅन 2. ठीक आहे. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. ओके. ठीक आहे. तर हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा जो क्लास आहे हा इथंच थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.